दळेवाडीच्या रस्त्याचे आज भूमिपूजन करतात. त्यावेळी आज उचल उचल बाय उचल. बस नाही, बसवाल्यांनी 50 दिले नाही सगळं. दोन तीन हा बस हा बरोबर. हे थोडं पास कर. कम्प्लीट झालेलं आहे. मस्त मस्त. चला 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 चला. 2 झाल्यात. घरांचा वास सुटलेला आहे. तो बघतो कसा. इथे मला वाटतं हे नाही झालं, थोडस लागलंय. ते मला ते कुठं चालेल. गुड मॉर्निंग गावाला. गुड मॉर्निंग. मस्त उपमा बरोबर सुरुवात झाली आपली. मस्त एकदम. तर खाऊया, सुरुवात करूया. आजची पण थोडी कामं आहेत, ती कामं संपवू. खूप सारे देवळाच्या गोष्टी आहेत ज्या खुर्च्या बिर्च्या आपण आणलेल्या त्या दिवशी, त्या सगळ्या आज पोचवायच्या. तसं सगळं आहे. करू फटाफट काम, पण आधी पेट पूजा करून घेऊ. देवपूजा पप्पा करतात आहे. पाया पडून झालोय, करून घेतो. चला. ती माणसं दिसतात आहे सगळी वाडीतली. सांगतो नंतर 2 मिनिटात. कार्यक्रमामध्ये करते बोलून घेऊया. आज एकत्र नाना ठेवा. नाना ठेव. आधी नारळ बदल हे कर ना. पेढे पण ठेव. पेढे ओपन करून ठेव. पानावर गांधीजी गमा होईल. रस्त्याचा फायदा होतो तरी लावून अजून काय नाही. काय भारतच्या पुरुषा नांद्या गुळा शिंगोबा चाळ्या होळ्या चाळ्या बेळा ज्यांना बाणपुरका आणि माझ्या बाई आहे सोनी पावना देवी माती दळेवाडीच्या रस्त्याचे आज भूमिपूजन करतात. त्यावेळी आज हे काय तुझ्या राठीची जी काय फळ पाना बिना ठेवले ते सगळ्या राजीव, तसेच इथल्या ह्या शृंगेश्वराला इथलेही सुद्धा सत्यनारायणला, तसेच या वाटसुराला आणि चुकल्या मुलांना जी काय पानं ठेवले राठीची पावन करून घे आणि रस्त्याचं काम करतात. त्यावेळी सगळ्यांच्या हातापायी सांभाळ कर, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर आणि असंच सगळी या गावातील विकासाची कामं अशीच सगळ्यांच्या एकमताने करून घे. जय पावनादेवी माते जय. शृंगेश्वर महाराज की जय. सत्यनारायण महाराज की जय. पुढे पुढे फोडा तुम्ही आधी. पहिलं फोडा मग फोडतो. 5 नारळ, भरपूर नारळ. नारळ सगळे घेते, सगळ्यांना एक एक फोडतो. ओके. गणपती बाप्पा मोरया. हे करायचं. फोडू मी आता प्रत्येकाने फोडा तुम्ही. ते 5 पाचवले घेणार प्रत्येकाने फोडू दे. प्रत्येकाने मान्यवरांनी घ्या. सरपंच बाबू घे. दळविना दे. दळविना बरोबर. आणि कोण आहे आणि ज्येष्ठ पांडू का? पांडूला दे. हॅलो. आता फुटतो चला या. कोहरं ठेवूया ना.
आता काय कोबरा लाडू वाटा की झाला पिकाव गेले आज या आजच्या शुभ प्रसंगी आज आपण सर्व मान्यवर या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदचे सध्या मनोजी रावराणी, आपल्या गावचे माननीय राजन रासम सरपंच, आमचे दळवी साहेब आणि इतर सर्व मान्यवर आणि इथले ग्रामस्थ आज या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने, सर्वांच्या कृपेने आणि सर्वांच्या जिद्दीने आणि एक विचाराने आज आमच्या दळेवाडीचं रखडलेलं जे काय रस्त्याचं कामकाज होते खरोखरच आम्ही पाठपुरावा केला, तुम्ही ते मनावर घेतलं आणि सर्वांच्या विचाराने एक मनाने आज आमच्या रस्त्याचं कामकाजाचा भूमिपूजन झालं, कामकाज सुरू झालं आणि आपण जे काही सर्वांनी मिळून जे आम्हाला जे काही सहकार्य केलं, रस्त्याचं काम चालू केलेलं आहे त्याबद्दल आम्ही दळेवाडी ग्रामस्थांचे सगळ्यांचे तुमचे आम्ही आभार मानतो आणि असंच सहकार्य आम्हाला सदैव तुमचं राहू नये आणि विकासाची कामं सदैव तुमच्या हातून व्हावी हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. जय जय महाराष्ट्र. चला घ्या बाबा फोटो घ्या बाबा. चल चला मारा एक. चल बाबू घे चला माया घ्या. चला सध्या सगळे सुरुवातच करा आता. नाही चला मारा मारा सगळे ट्रेनिंग घेऊन येऊ. अरे मार 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 तिकडे चला हे मारा. दीपक घ्या, दीपक दीपक हे ना नाना हे महेश किचवलकर महेश या या चला घे या नानाचा घ्या बाबा. कांता हे दीपक दीपक कांता ये. नाना मारला. समीर थांबती आहे. आपल्या दळेवाडीच्या रस्त्याचं कामकाज जे सुरू केलेलं आहे कारण साधारण हा दळेवाडीच्या रस्त्याला बरीच वर्ष झाली. या अरकुळ गावातील रस्ता क्रमांक 19 हा आपल्या दळेवाडीचा रस्त्याचा क्रमांक आहे. साधारण मला वाटतं 2010 साली ह्या रस्त्याचे मातीकरण झालं, तर बरेच वर्ष खडी करत त्यानंतर 2012-13च्या कालावधीमध्ये साधारण आपले पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या फंडातून 150 किलोमीटरचं काम डांबरीकरण झालं. त्याच्यानंतर बरीच वर्ष या रस्त्याचं कामकाज रखडलेलं होतं, खडीकरण नव्हतं, डांबरीकरण नव्हतं आणि एवढं रस्त्याची दुरावस्था झाली होती की वृद्ध लोकांना परत आपले इथं लहान मुलं वगैरे जाणं येण्याचं एवढं जिकरीचं झालं होतं. सिलेंडरची गाडी जात नव्हती, आपल्या रुग्णवाहिकांना राहणं येण्याचं वाहतूकसुद्धा बंद झालेली होती. तर आम्ही ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला. आपल्या गावचे मान्य तडफदार सरपंच राजन रासम यांच्याशी पाठपुरावा केला. तसेच आपल्या गावातील माजी सरपंच सुभाष दळवी यांच्याजवळ पाठपुरावा केला. उपसरपंच सर्वेश, तसंच आत्ता जिल्हा परिषदेवर निवडून आलेले मनोज रासम, आपल्या मनोज रावराणी, तसेच आमच्या इथे वाडीतील आमचे ग्रामपंचायत सदस्य महेशजी दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष आपले समीर सावंत, आमचे माजी शाखा प्रमुख श्रीकांत दळवी, अशा बरेचसे इतर सर्व लोकांनी आम्हाला, संजयजी रावले या ज्या तर आपले दीपक रासम, आपला संदीप रासम, बंड्या रासम, इतर बऱ्याचशा लोकांनी आम्हाला सहकार्य केलं. त्यांनी करूया म्हणून दिलं. पण जास्तीत जास्त श्रेय जे आहे ते आमदार फंडातून निधी जी आणली ती माझे सरपंच, माझे बंधू राजन रासम, तसेच आमची पुतण्या तुषार रासम यांचं मुलाचं सहभाग आहे. त्यांच्यात पाठपुराव्यामुळे पालकमंत्र्यांच्या समोर त्यांनी आमदार नेतून यावेळी
10 लाखाचा निधी उपलब्ध करून आणून ते आज काय कामकाज सर्व हे भाजपच्या वतीने सर्व कार्यकर्त्या वतीने कामकाजाला सुरुवात झालेली आहे आणि सगळं श्रेय हे जे ते हे सगळं त्या असल्या सर्व मान्य कळत नकळत तर सर्वांनी आम्हाला सहकार्य तसेच माझ्यावर ग्रामस्थ आमच्या वाडीतील सर्व ग्रामस्थांनी खरोखर मोलाचं सहकार्य केलं आणि माझ्यावर सातत्याने माझ्याबरोबर साथीला राहणारे आमचे संतोषजी वाघवे, भाभी दळवी, अनिल डोंगरे, मोहन रासम वगैरे अशी बरीचशी मंडळी आहे. त्यावरून जास्त करून ग्रामपंचायतमध्ये मला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य महेशजी दळवी, म्हणजे सरपंच राजेंद्र रासम, तुषार रासम, कांता दळवी, समीर डोंगरे वगैरे ह्या लोकांनी असताना आम्हाला खरोखर ज्या वेळेला आम्ही त्यांसमोर गेलो की बाबा असंच आमच्या रस्त्याचं आहे, ते तर विद्यमान सरपंच आहेत, त्यांनी तर शब्द दिलाच होता. दळवी सुभाष दळवी म्हणून त्यांनी शब्द दिला, सर्वेच त्यांनी दिला होता. त्यांनी खरोखर असं म्हणावं गेलं, त्यांनी शब्दपूर्ती केलेली असं आज मला वाटते. आणि आज या रोडचं आमच्या खडीकरण डांबरीकरणाचं कामकाज सुरू झालेलं आहे, भूमिपूजन झालेलं आहे. तर मी सगळ्याच आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी असणाऱ्या सर्व या जे मान्यवरांनी आमचं आणि जे काही सहकार्य केलेलं आहे तसं पालकमंत्री सगळ्यांनी आणि भाजपच्या ज्या मंडळींनी सगळ्यांनी जे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे काही सहभाग घेऊन आमच्या रस्त्याचं काम केलं त्यामध्ये मी आमच्या दळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे मी जाहीर आभार मानतो. वाव. A few moments later. किती राहिले? टाकी बाकी अजून. हे हा टाकी इथे राहील आणि ती छोटी अजून एक टाकी इथे राहील. साहेब 50 आहेत ना खुर्च्या बरोबर? बाबा द्या त्याला. टाकी नेली कुठे? अरे हा टाकी नेली बस. मग ती एकच टाकी. काय काकी नक्की नाही ना अजून? काकी मला कमी वाटतंय का? भरलेली पूर्ण येताना. माणसं होती ना म्हणून. ओके घे घ्या ते. तसं करून नळ मुळे चल टाका बाय टाक. चल उचल त्याच्यावर तो बसताय बाप्या. चल उचल उचल बाय उचल. ए पप्या नळ इकडे करायला पाहिजे होता. आधी चढव नंतर हे करू. उचल बाय जरा काम कर तिच्या आईला तिच्या. बस एक नंबर. अहो बाप्पा बरोबर आहे. नाही दाखवतो थांबा मी अडकलोय. थांबा दाखवतो. ये बाहेर. थांबा बाप्पा थांबा. नाही काय आलं? हा काय झालं काय? पण कशाला आलीस परत? हा बस नाही. बसवाल्यांनी पणच दिले नाही सगळं. रिफंड नाही पणच. रिफंड नाही पणस. ए कुठून आला पणस तू? बसवाल्यांनी. तू घेऊन गेलीस? हा बिचारीकडे शिवशाहीने दिला. जा आता काकांसोबत जा. तुला बोललेलो काल नको जाऊ, ऐकलंच नाही. चल 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 जाऊ नये. तुझ्यामुळे बाय. बसले नीट. पाप्या 2 टाक्या आहेत तुझ्यासोबत. एक ही टाकी हा. ती टाकी. आता कुठे आलीस तू? कुठे आली? अगं बाय करा. जा. हे बाय हे वर्क फ्रॉम होम वाले. हे बघा कोकणामध्ये येऊन. चल भाऊ बाबा चला. John Cena in the house. हेशमती साम्राज्य चाललं बाई घेऊन. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बैल बैल बैल
तुला घे नीट बसून खा. तू थंड पिणार हे दत्तू कुठे दत्तू कुठे थंड पिणार काय हे दत्तू कुठे दिला काय तुला घेतलं हे ना दत्तू कुठे तू गेला ए तुला त्याला बोलवलेला नाही पी. मग काय पिणार जॉब सोडणार किती जाणे तो संकेत अरे ये ना संकेत ये तू नाच जरा वीनस रिकॉर्ड्स एंड डेट्स मैन्युफैक्चरिंग कंपनी तुम्हारा आजवर कोई दुकान पपेला पपेला ये ये आता रील करतोय आम्ही आता ही पोरं रेडी झालीत आणि काहीतरी काय करायचं हे बघून घ्या हे कॉपीराइट कसला कॉपीराइट टेन्शन नाही असं करायचं बघ दाखवा एकदा 2 3 हा बस हा बरोबर हे थोडं पास करायचं कर एकदा करून दाखव एकदा हा करून दाखव 5 6 हा बरोबर भाई तुझं लॅपटॉप दाखव कडे ह्याचं झालंय टेन्शन नाही दाखव तुझं वेदू हे उचलून दाखव कसं करशील कर ना ए अप्पा कडक 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 चला बाबूला घेतलं चले खराब होईल अगं शेण घेतलंय बाय 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 काय 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 दाखव सगळे सांगितले ना मेन आहे भाई जा तू नकोच बोलू चल बाय बाय उभे राहा ना एक मंद राहा सिद्धी राहा वेदू बे भाऊ पुढे तू बाबू ये चल ऐक ना तू तिला घेऊन असं कर ना भाई ये ना तिला नाही अरे ऐक ना अरे ती बिचारी हे होईल गांगरेल भाई ती गांगरेल ऐक माझं मी आहेच मी त्याला रेकॉर्ड करून देतो मी भाई हे घेतो ना काय घेतो खुर्ची घेतो मी हे भाई सूप घे भाई सूप घे सूप घे चल ये दाखवतो जा उभा राहा लाईनीत उभा राहा काम राहिला वर्क हे बघा कोण बघा ऑफिस मधल्या हिच्या तर बघा ही काम करत नाही हा सरांना टॅग करा चल रेडी काय बोलते बाबा अरे तिचं सांगायचं तिला एक रूम सारवायला सांगितलं पण त्याचं सारवण केलं नाही बरोबर शेण आणायला शेण घेऊन चाललंय बरोबर हे बघा ही छोटी आमची क्यूट हा पप्या भाई बाबूला झाडू मार सांगितलं झाडू नाही मारले तिने हे पाणी नाही भरलंय हिने काम नाही केलंय हिने शेण पण नाही सरवलंय हिचं काय हिने पण ही मुंबईवरून परत आली आहे सॉरी
याच्यावरून परत आले. तू दाखव. हा काठीने भोंगडा घेऊन गेला. सूप घेतलाय आणि फॅन गरमीमुळे. चला प्लेट झालेला आहे. मस्त मस्त. चला 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 चला. 2 झाल्यात. व्हायरल दोन्ही पण व्हायरल मिलियन्स मध्ये. सिद्धीवरच टाकीन मी, चुकली होती. मजा आली मजा आली मजा आली मजा आली. चला बाबा कसा वाटला? 10 पैकी किती? अरे झोपले काय यार, काय बोलणार. झोपले यार यार. सगळ्यात कसा वाटला रील? अरे बाबा काका कसा वाटला रील? 10 पैकी किती? 10 पैकी किती? 10 पैकी 10. अरे काका थँक्यू. काय खुश आहे एकदम. बस थँक्यू काका थँक्यू. दा किती मार्क? 10 पैकी 10 पैकी 10. 11. 11 कशाला? 10 पैकी 10. बस दादा थँक्यू सो मच. थँक्यू सो मच दादा. बघ रील बघी नक्की. हा? बाबा दादा किती? कसा वाटला रील? 10 out of 10. ओ क्लास. बस थँक्यू. मामा कसं? क्लास. फर्स्ट क्लास आलेला है. विचारलं भारी बोलला. युवराज कैसा लगा तेरे को? एक नंबर. केळकर कॉलेज फुल. बस गायत्री मॅडम जिकडे तिकडे चोहीकडे. कसा वाटला? आता काय आली? छान होत. ही ह्याच्या पॉलिटिक्स सारखं बोलते. छान होता असं सगळं. बाबू एक रील मध्ये तू व्हायरल होणारस. पण कसा वाटला? तू येतच नाही. मस्त. गऱ्यांचा वास सुटलेला आहे. गऱ्यांचा वास. ओहो कापेत ना की? हो रानमेवा आहे. रानमेवा आल्यापासून खातोय मी. दाखवला नाहीये पण काकींनी मला आंबे आणि हे आणि ह्याची परत भाजी. आज भाजी आहे फणसाची, ते पण दाखव तुम्हाला. आणि वरतून ह्या ज्या घोट्या आहेत त्या बघा. ह्यांची जी भाजी बनते ना काय मस्त बनते ना. आणि काकींनी काढलेत फणस गिनस एकदम मस्त. हे लोक खायत आणि नाही. एकदा ना कापाय जरा मस्त आहे खायला. चांगलं वाटतं ना. हा आहे आपला रानमेवा. हा आपण खाऊया. करवंद पण पिकले. हम्म? करवंद पण पिकले. एक नंबर लागतो. फणस प्रेम आहे. फणस पण. आंबा तर पहिलं आहे. सेकंड फणस आहे. हा फणस होता ना तो. जेवायला येते तुम्ही? जेवायला जाणार नाही ना ऊन लावायला जातो. चालेल. हे करताय सुकवताय ना. अरे ओके ओके ओके. मग खाणार कोण आहे? खाऊन खायला हा. कंटाळ देत लोक. फणसाचे पण एवढे प्रकार आहेत ना. जसं आंब्याचे प्रकार आहेत ना तेवढे फणसाचे पण वेगवेगळे खूप सारे प्रकार आहेत. भाजी बनते, त्याचे वेफर्स बनतात. हे पण आहे. सुकवलेलं पण असतं, ते पण भारी लागतं. तर आता जेवायला चला. हा बघा फणस भाई कापला. कोणी कापला की? कापून दिलाय. वा भाजी बघला काय? फणसाची भाजी दाखव. फणसाची भाजी बनवलेली. ओहो ही बघा. ही आहे फणसाची भाजी. ही मोस्टली मी कधी खात नाही एवढी, पण आज खाऊन बघूया आपण कसं काय ते. ही बघा जोला पण टाकतो. काय मस्त ना. बिया टाकल्या. बिया ना. चला खाऊन बघूया ही भाजी जेवायला. हे आपलं आंब्याचं रायतं जे मी मुंबईला बनवलेलं आईसोबत. आई आठवतं ना. हे रायतं आता खाईन. आणि त्याच्याबरोबर ही फणसाची भाजी सुद्धा आहे मित्रांनो. ही भाजी पण खाऊया आणि रायता पण खाऊया. हे मला एक ठेव. एक नंबर. अगं गावाला काय नसतं धूळबीळ. तू वेणी घातलेली केवढी फेमस झाली माहिती तुला? हा खरं. हा बंटू वेणी घातलेली काकीने ती केवढी फेमस झाली. आता परत घालते. हा खरं सांगू ना तर वर्क फ्रॉम होम आहेच करेक्ट. हे तिचं ऑलरेडी चालू आहे. पण तिचं ऑफिस बघा काय मस्त ऑफिस आहे. मस्त बाहेर बसली आहे. रेंजला बसली आहे. काय फ्रेम लागले बघा ना. ती बसली अशी मस्त. आणि काय वाटतं बघा ना सगळ्या. तर ही आपल्या घराची पाठची बाजू माहिती आहे तुम्हाला बरोबर. मस्त बसली आहे ती. तर यार म्हणजे एवढं भारी वाटतं ना. मस्त बसली आहे ती. वातावरण काय आहे यार. बस चला आपण जाऊया. तिला करू दे काम. आपण जाऊया खेळायला. भाई रेडी ना. हा चल चल चल.
विनायक पण रेडी आहे. काय बोलतोय काय 6 किती चल 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 चला. तर आम्ही चाललोय मित्रांनो खेळायला. रोज संध्याकाळचा जरा प्लॅन आहे, आज थोडा फ्री आहे तर आपण खेळायला जाऊया. चला. आई आंबे कसे काढतात बघा आंबे. हे माकड बघ माकड बघ. हे इथे माकड आहेत. असा पडला बाय दन करून अरे तुला तुला तो बांबूचं वजन तरी जमतंय काय. बोलतो किती ह्याला काय घेणार रे. तुला सांताक्रूज विकणार त्याचे रे लोक. अरे त्याला हे तर मी उचलणार नाही. मी उचलणार नाही. अरे ते नाही तो चढणार तर बघ. मजा ही मजा आहे. ते जे आहे ना ते असं गेलंय पूर्ण. अरे चल ना यार फालतूगिरी करताय. चल त्याला ना काठीचं वजन झेपत आहे. ये चल ना वेदू यार फालतू नको रे. झाली त्यांची बॅटिंग घेतली त्यांनी आणि इकडे बॉलिंग. चल बाई रेडी चल स्टार्ट. हा आउट आहे की नॉट आउट आहे. भाई मुली बोलल्या आहेत बस झाला पैसे संपलेला आपल्यासाठी. काय मस्त बसलं मस्त संध्याकाळी पाठी आणि बसलं शांत एकदम आमचं मॅच बघत. काय बोलते खूप शांत बसलोय. हाय कर असं केवढी गोड आहे यार. चला बाबू रेडी ना. चल पाप्या मारा भाई. असा हॅट्रिक पेटाव. सिक्स मारला भाई 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 भाई. कडक कडक. किधर है राहुल. किधर है राहुल. ए किधर है. आणि अशा प्रकारे एका माणसामुळे जिंकत आहे आम्ही. तो जो आंबे खातो ना तिकडे त्याच्यामुळे जमतोय. हे करतो आम्ही. अजून मारणारस काय. व्हिडिओ चालू ठेवतो मी. हा ठेवतो चालू. सर 3 बॉल 3 6 मारलेत. अशा प्रकारे घाबरले आहेत सापासारखे सरपळत. घाबरला गे 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 4 4 4 गे 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 लवकर लवकर. बस संपलं मस्त. तो बघतो कसा. हे बाई इथे मला वाटतं हे नाही झालं थोडस लागलंय पण एक काम कर थोडं हे मारून लागलं जोरात. चल वरती ए जाऊ ए वेदू टाळ्या एकदा यार. वेदू मस्त वेदू मस्त. चल 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 हे जिंकलं तुला का. तुला जिंकलं ना. ओ शिट महाराजांची यार काय वाटतंय. वाव साब काकीच्या कोण मुख्याध्यापक ना बरोबर ना प्रिन्सिपलने ठाकूर सरांनी काय दिलंय यार. एक नंबर म्हणजे अंगावरती काटा आलाय बघा. खरंच खतरनाक आहे. आता ही जी फ्रेम आहे ती परबांच्या घरी इथे लागेल. A few moments later. माझ्या मंडळाच्या वतीनं त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. हरिभक्त पारायण बुवा गुरुमाऊली मारुती दादा मेस्त्री यांचेही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. माझे गुरुमाऊली आदरणीय भामा सावंत बुवा या ठिकाणी यांनीही सेवा केलेली आहे त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आता आरती होईल आणि त्यानंतर सर्व भाविकांना विनंती आहे माझे हात जोडून की आपण शांततेमध्ये सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा आहे. धन्यवाद.
तर मित्रांनो आता ना जेवण महाप्रसाद तर सुरू आहे. आम्ही पण जेवायचे बाकी आहे. जेवल्यानंतर आम्ही ठरवलं की भजन करू आज आम्ही स्वतः. जसं आमचं काल घरी झालं तसं आज विचार आला की आपण इकडे देवासाठी पण भजन करू. तर आता जस्ट हे वेदूने आणि तबले पेटी आणली आहे बघताय तुम्ही. पण आपण बाप्पासाठी भजन करू. वसले बाप्पा गजानन सतक्रोशीत गाजे पहानाव पंचक्रोशीत गाजे पहानाव. धन्य माझा गणपतीचा आला, धन्य माझा गणपती. अरे हाड, अरे हाड. मी चाललो. बंटू सॉरी बोल, माफी माग आणि सुरू कर. ए चल क्या सुरू कर. अरे मला बोलायला तर द्या. हा ठीक आहे, रिगेम करूया. परत सेम गेम खेळूया आपण. बाबू चिडी होती. चल हे धान आहे, सोडून दे गेमा. देवाचा चल देवचा. तुला काय बोलायचंय? अरे व्हिडिओ काढायचा होता मला, म्हणून झालं की नाही बाय? झालं की नाही? मगाशी पण नाही लागलेलं मला. आता गुड नाईट गावलं. आज घसा बसलाय. आज मस्त भजन झालं आपलं. मस्त शृंगेश्वराकडे आपलं भजन झालं आज आणि मजा आली यार. आणि परत इथे येऊन आम्ही 4 चिठ्ठ्या खेळल्या. टाईमपास म्हणजे लहानपणीचे गेम आमचे. मजा येते यार, वेगळीच इकडे. बोलतात ना ॲक्च्युली गावाला आल्यावर ते रूट्सची कनेक्ट फट करून होतो. कुठून विचार केला. सगळे आम्ही भावंड सपोज कधी भेटलो तरी, पण कोणी 4 चिठ्ठ्याने कोणी कधी खेळत नाही. आत्ता आम्ही 4 चिठ्ठ्या खेळलो. एवढं भारी वाटलं. क्रिकेट खेळतो रोज मी, जसा वेळ मिळतो तसा. मस्त वाटतं. गावाला राऊंड मारतो आहे.
आजी आजोबांना भेटतो, जी आपली पिढी आहे, म्हणजे एवढी पिढ्यानपिढ्या मोठी हल्ली जी पिढी आहे तिला भेटतो आहे. बरं वाटतं यार, खूप जवळजवळ लोक भेटतात आहे. आणि आत्ता 4 की 5 दिवस झाले मला म्हणजे वेगळं असं चेंज वाटतं, काहीतरी खूप वेगळं वाटतं. होळी गणपती असतं माझं नॉर्मली, पण असं मे महिन्यात खूप वर्षानंतर आलं तर खूपच कनेक्ट वाटतं सगळ्या पूर्ण कोकणाशी. ब्लॉग पण थोडे वेगळे आहेत, तुम्ही बघता आतापर्यंत केवढं काय काय वेगळे रॉ मटेरियलचे ब्लॉग आहेत पूर्ण. तर गावालं ना, गुड नाईट सगळ्यांना, बाय बाय, भेटूया उद्या जाणार आहे एक सरप्राईज, म्हणजे पूर्ण फॅमिली आम्ही चाललो कुठेतरी बाहेर, ते मी तुम्हाला उद्याच सांगतो. आत्तापर्यंत सबस्क्राईब, लाईक, शेअर करा.